बातमीत सत्यता हीच आमची ओळख। धुळे शहरातील पांझरा नदीपात्रामध्ये मोठ्या भक्तिभावानं लाडक्या गणरायाचं विसर्जन। धुळे शहरातील पांझरा नदीपात्रामध्ये आज मोठ्या भक्तिभावानं लाडक्या गणरायाला विसर्जन करण्यात येत आहे। महापालिका प्रशासनाच्या वतीनं 11 ठिकाणी मूर्ती संकलन करण्यात येणार असून हत्तीडोह इथं गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येणार आहे। यासाठी राज्य आपत्ती दलाच्या वतीनं 4 अधिकारी 34 अंमलदार या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा व्यवस्थेसाठी तैनात करण्यात आले आहेत। यांचा मूर्ती संकलनासाठी महापालिकेचे पथक तसेच पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी देखील बंदोबस्तात तैनात करण्यात आलेले आहेत। नागरिकांना देखील आवाहन करण्यात आले की नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला गेल्यामुळे कुणी नदीपात्रात जाऊ नये असं आवाहन महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे। स्वर्गीय राजमाता पद्माराजे रघुजीराव कदम बांडे यांच्या स्मरणार्थ गणेश विसर्जनाच्या दिवशी गांधी पुतळ्याजवळ महाभंडाऱ्याचं आयोजन करण्यात येत असते। दरवर्षी गणेशोत्सव निमित्तानं मोठ्या प्रमाणात भाविक हे येत असतात, म्हणून त्यांची जेवणाची व्यवस्थाही करण्यात येत असते। या भंडाऱ्याचा लाभ मोठ्या प्रमाणात भाविक घेत असतात। संपादक भूषण पवार। सालाबाराप्रमाणे गणपती विसर्जनाच्या दिवशी स्वर्गीय राजमाता पद्माराजे कदम बांडे यांच्या स्मरणार्थ भंडाऱ्याचा महाप्रसाद व माजी आमदार राजवर्धन कदम बांडे यांच्या आयोजनाने नवयुग गांधी मित्र मंडळ चौक व श्री साई बालाजी प्रतिष्ठान यांच्या वतीने हा भंडारा अखंडित 28 वर्षापासून चालवण्यात येत आहे। असंही पुढे चालत राहील आणि सर्व भक्तांनी गणेश भक्तांनी भंडाऱ्याचा रात्रीपर्यंत लाभ घ्यावा ही सगळ्यांना विनंती। राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे 4 अधिकारी 34 अंमलदार सोबत आपत्ती विभाग घेऊन इथं देवपूर पोलीस स्टेशन हत्तीडोह या ठिकाणी बंदोबस्त तैनात केलेला असून जनतेच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं तैनात झालेलो। आम्ही आमच्या बोटा OBM विथ लाईफ बाय वगैरे नदीत आम्ही टाकून दिलेले आहेत आणि आपले जवान तैनात केलेले आहेत। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आम्ही आपले जवान सज्ज ठेवलेले आहेत। जय हिंद सर। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।